सिंधुदुर्ग आणि राणे हे खूप मोठा संबंध पूर्ण राज्यात असलेलं नातं आहे. अरे बाबा मी तेव्हाची 11वी शिकलेली आहे आणि आता माझं 76 वय आहे. तुझं नाव काय? माझं नाव अथर्व हर्डीकर. अच्छा अच्छा. तर नर्सरी फिरण्यातच मोठा व्यायाम होत असेल रोजचा. रोज फिरता जवळजवळ सगळी नर्सरी? हो फिरते. बरोबर. 25 वर्षानंतर कोकणातल्या गावात एका आपण जावं असं आधी हे कोणाला सुचलं? तुमच्या मिस्टरांना सुचलं की तुम्हाला सुचलं? वयाच्या 45 वर्षी मी BSc हॉर्टिकल्चर ही डिग्री घेतली. ग्रास इज ग्रीनर व्हेरेवर यू वॉटर इट. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील शिरगाव या गावामध्ये. आत्ता आपण देवगड निपाणी हायवेला आहोत. या बाजूला माझ्या देवगड आहे, तर या बाजूला निपाणीकडे जाणारा हा मार्ग. नांदगावमधून आतमध्ये आल्यावर 15 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी श्री समर्थ नर्सरी आहे आणि त्याच्या सर्वेसर्वा आपल्यासोबत आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय आपण करून देणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो, तुमचे आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपल्या चॅनलला संधी दिलीत की आपली ही नर्सरी आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवायची. तुमचा सुरुवातीला परिचय. मी सुचिता गणेश राणे, शिरगाव श्री समर्थ नर्सरी. आपली नर्सरी नांदगाववरून देवगडमध्ये नांदगाववरून 15 किलोमीटरवर आहे, निपाणी हायवे. बर. आपण अनेक व्हिडिओ पण केले आहेत. या व्हिडिओमध्ये वेगळं शेतकऱ्यांना द्यावं असा माझा मानस आहे. नक्कीच. त्यामुळे आपण आता बघूया काय काय आपल्या नर्सरीमध्ये नवीन आम्ही केलंय. आपण आता ज्या गेटमधून मित्रांनो आतमध्ये जातोय हे खरं तर घराकडे जाणारं गेट आहे आणि त्याच्या पुढे एक गेट आहे जे नर्सरीमध्ये जातं. तिथे नर्सरीचा बॅनर सुद्धा आहे आणि दोन्ही गेट हायवेला पॅरलल आहेत. परंतु मॅडमने आत्ता जसं सांगितलं की यूट्यूबवरती काही व्हिडिओज या नर्सरीच्या अगोदरच आहेत आणि त्यांनी जेव्हा मला संधी दिली की आपल्या चॅनलवरती सुद्धा ही नर्सरी आपण दाखवूया, तेव्हा मी ते सर्व व्हिडिओज बघितले आणि त्या व्हिडिओज नंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं आणि हटके आपण नेहमीच दाखवत असतो आपल्या चॅनलवरती, तर त्याच प्रकारचं हटके इथे बरंच काही आहे दाखवण्यासारखं. ते आपण आज दाखवणार. आता आपल्याकडे हे शेतकरी म्हणजे आलेले आहेत बर. झाडं नेण्यासाठी. अच्छा. हे गडिंग्लीज वरून आलेत. बर. ह्यांची पण आपण आता झाडं भरत आहोत. हे आपली आता 1 वर्षाची झाडं आहेत बघा. अच्छा. हापूसचे आहेत, नारळ आहेत. हो. तुम्ही सर कुठून आलात? कोल्हापूर. कोल्हापूर. ओके, कोल्हापूरहून आलात. तुम्ही कसं व्हिडिओ बघून आलात की ह्याच्या आधी की तुम्ही आला? अच्छा, मग कसं तुम्हाला आपला झाडं आपली कशी वाटली तुम्हाला? चांगला आहे म्हणजे चांगल्या प्रतीची. ओके ओके, म्हणजे तुम्हाला जास्त अनुभवामुळे तुम्ही दरवर्षी येताय. ओके ओके. क्या म्हणजे बात आहे. थोडं काय म्हणजे त्यांना झाडं सतत 3 वर्ष घेऊन जात आहेत आपल्याकडून. बरोबर. आणि त्यांना झाडाची प्रती म्हणजे चांगली हे वाटल्यामुळे ते लोक दरवर्षी आपल्याकडे झाडं न्यायला येत आहेत. नक्कीच नक्कीच. आपल्याला लक्षात आलं इथे अगदी आपण प्रत्यक्ष संवाद बघितला. मॅडमने आपल्या जे गिराईक आहेत त्यांना विचारलं की एक जुनं गिराईक आहे, खूप वर्षांपासून ते इथून झाडं नेतात आणि त्यांचा अनुभव सुद्धा त्यांनी सांगितला. कदाचित माईक त्यांना नसल्यामुळे थोडा कमी आवाज आला असेल. आणि इथे आता आपल्याला जे घर दिसतं आहे, बंगला दिसतो आहे, हा बंगला असा आहे जो एका मराठी माणसाच्या मेहनतीवर, व्यवसायावर, ह्या नर्सरीच्या व्यवसायावर मॅडम उभा राहिलेला आहे. मला वाटतं तुमचा अन्य कुठला व्यवसाय नाही, त्यामुळे आपण नर्सरीवरच हे अगदी हा अतिशय कौतुकाचा आणि अभिनंदनीय विषय आहे की आपला माणूस, कोकणी माणूस, आज मुलं दुर्दैवाने कोकणातली 10वी 12वी झाली की मुंबईला जात आहेत. अशा काळात तुमच्यासारखा एक व्यावसायिक म्हणजे या मुलांसाठी प्रेरणा आहे खऱ्या अर्थाने. आता मॅडम तुमची नर्सरी दाखवायला तुम्ही सुरुवात करा. हा देवगड हापूस आहे. हा आपला 1 ते 1.5 वर्षाचा हापूस आहे आणि ह्याचे हे झाड बघा म्हणजे फांद्या वगैरे आहेत आणि हे डबल बाटा आहे पूर्ण बघा. बरोबर. हा, हे डबल बाटा असल्यामुळे काय होतं, ह्याचे झाड पण स्ट्रॉंग असतं. अच्छा. आणि हे ग्रोथ पण लवकर घेतं. बरोबर. हा, मग हे शेतकऱ्यांना आपल्याला लवकरात लवकर उत्पन्न द्यावं ह्यासाठी हा आपण डबल बाटा आणि चांगल्या प्रतीची झाडं बनवतो अगदी शेतकऱ्यांसाठी. बरोबर. हा,
म्हणजे शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न चालू हो. हवं म्हणून हे आपण डबल बाटा आणि ही चांगल्या प्रतीची झाडं बनवतो. बरोबर. ही किती वर्षाची हे 1 वर्षाचे एक झाड आहे, वर्षाचे. 1 ते 1.5 वर्षाचे. आता काही शेतकऱ्यांना काय होतं की डोंगराळ भाग असतो बरोबर. काही शेतकऱ्यांना, बरोबर. त्यांना काय होतं की ते पाणी देऊ शकत नाहीत. बरोबर. हा, मग पाणी न म्हणजे पाण्याच्या अभावी झाडं काही वेळेला मरतात, छोटी आपण लावतो तेव्हा. त्याच्यासाठी आपण 3-4 वर्षाची झाडं बनवलेत. अच्छा. कारण ह्या झाडांना जरी आपण पाणी दिलं नाहीत बरोबर. तरी झाडं मरू शकत नाहीत. अगदी बरोबर. जर छोटं झाड आपण लावलं तर काय होतं, काही वेळेला मरू शकतात. बरोबर. हा, डोंगराळ झाडामध्ये म्हणजे डोंगराळ जागे जर आपण लावलं तर बरोबर. त्याच्यामुळे ही आपण 3-4 वर्षाची झाडं बनवलेत शेतकऱ्यांना मॅनेज करायला सोपं जावं म्हणून. अगदी खरंय. हा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करून या ठिकाणी मोठी झाडं जिथे पाण्याची कमतरता असेल किंवा कठीण आहे पाणी आणायला त्या ठिकाणची देखील व्यवस्था इथे चोख केलेली आहे. तशीच ही मोठी सगळी झाडं आहेत. त्याच्यामध्ये देवगड हापूस आहे, केशर आहे, रत्नापायरी पण आहे. असं हे पूर्ण प्लॉट आपण मोठा असं झाडांचा बनवलाय. साधारण किती एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण? हा 2 एकरचा प्लॉट आहे. बर. हा, 2 एकर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पण ह्याच्यामध्ये झाडं आहेत. ते म्हणजे हे आता आंब्याचं पूर्ण आहे. बरोबर. हा आंबा आहे, हा खाली केशर आहे. बरोबर. हा, त्याचप्रमाणे हा काजू आहे. बरोबर. असं सगळ्या प्रकारची झाडं आपण आणि चांगल्या प्रतीची इथे आपल्याला मिळतील. बरोबर. मॅडम, ही जमीन तुमची पहिल्यापासून होती, वडिलोपार्जित होती की तुम्ही स्वतः विकत घेतली? नाही सर, वडिलोपार्जित नाही आहे. आपण 2000 साली हा व्यवसाय चालू केलाय, बर. नवीन जागा इथे घेऊन. बर. हा, स्वतः जमीन स्वतःची विकत घेऊन. जागा नवीन म्हणजे विकत घेऊन केलाय. बरोबर. आपली ही जागा वडिलोपार्जित नाहीये. बर. मग सुरुवातीच्या काळात काय चॅलेंजेस होते किंवा भांडवल उपलब्ध करताना काय करावं लागलं? हा सर, थोडं झालं पण माझ्या घरच्यांनी वगैरे मदत करून वा. असं आम्ही सगळं हे करून थोडं म्हणजे तेव्हा एवढा प्रतिसाद नव्हता म्हणजे सुरुवातीला. बरोबर. देवगडमध्ये इथे तेव्हा नर्सरी पण नव्हती. अच्छा. हा, म्हणजे देवगड मधली पहिली नर्सरी पहिली नर्सरी आपली म्हणजे मोठी आणि सगळी झाडं तुम्हाला या नर्सरीमध्ये मिळतात. अच्छा. हा, अवेलेबल करून देतो. म्हणजे फुलझाडं पण आहेत, फळझाडं पण आहेत. म्हणजे टोटल सगळी झाडं आपल्याला या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. बरोबर. बरोबर. पण कुटुंबाची साथ आता तुम्ही सांगितलीत खूप महत्वाची आणि तेच आता सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. तुमची पुढची पिढी सुद्धा या व्यवसायात आहे. हो, माझे मिस्टर आणि हे आम्ही तेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही 2 जण होतो आणि आता माझा मुलगा पण आलाय. बरोबर. मुलगा सून वगैरे 2 जण पण इथे या व्यवसायात हे करायला आली आहेत. आपण म्हणजे नक्की त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारू. नक्की. परंतु मी आतापर्यंत जेवढ्या नर्सरीज फिरलो आहे तिथे प्रामुख्याने पुरुषच मी बघितलेले आहेत मालक. आता पहिल्यांदाच अशी नर्सरी बघतोय जिथे तुम्ही स्वतः कार्यरत आहात ऍक्टिव्हली आणि तुम्हीच मला इथले सर्व जशी मी ओळख करून दिली असं दिसता आहात. आल्यापासून मी बघतोय तुमची इथे ऍक्टिव्हिटी. तर हे कसं काय आणि त्या काळात तुम्हाला ही प्रेरणा व्यवसायाची कुठून मिळाली? माझ्या मिस्टरांना व्यवसाय करायचा होता. मग तो काय व्यवसाय करायचा ते आम्ही ठरवलं की आपण झाडाचा व्यवसाय करूया. बर. असं त्यांना वाटलं की काय व्यवसाय करायचं इथे येऊन, कारण ते मुंबईवरून इथे आले होते. मग आपण काय व्यवसाय करायचं तर ते म्हणाले की आपण झाडाचा व्यवसाय करूया. अगदी. हा, मग तेव्हा त्याच्यानंतर कसं त्यांना एवढं म्हणजे सवय नव्हती म्हणजे बरोबर, असं. बरोबर. मग त्यांच्या मदतीने मी हा व्यवसाय चालू केला आणि शेतकऱ्यांची साथ जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा आम्हाला शेतकरी बांधवांनी पण चांगली साथ दिली, चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे आम्ही हे एवढं करू शकलो. अगदी हा. खरंय खरंय. आता 26 वर्ष आपल्या नर्सरीला झाली. बर. 26 वर्ष या नर्सरीला झालेली आहेत. 2026 सुरू आहे म्हणजे 2000 सालातच जवळपास या नर्सरीचा प्रारंभ झालेला आहे. हो. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज तुमच्या नर्सरीला भेट द्यायची संधी तुम्ही मला दिलेली आहात त्याबद्दल सर्व कुटुंबियांचे आभार मानतो. सुरुवातीला तुमचा परिचय, तुमचं नाव, शिक्षण आणि तुमचा इथला रहिवास कसा झालेला आहे? माझं नाव गणेश राजाराम राणे. ॲक्च्युली आम्ही नर्सरी एक 25 वर्षापूर्वी सुरू केली. तेव्हा ह्या देवगड तालुक्यामध्ये तसं नर्सरी हा विषयच नव्हता आणि माझं शिक्षण ॲक्च्युली BSc हॉर्टिकल्चर. तर त्यावेळी म्हणजे लोकांची कुचवणं व्हायची. कुडाळ किंवा इतर रत्नागिरीला वगैरे लोक जात होते कलमं न्यायला. तेव्हा आम्ही श्री समर्थ नर्सरी नावाने स्थापना केली आम्ही आणि तेव्हा आम्हाला फारसा प्रतिसाद नव्हता कारण तरी लोकांना सवय होती की रत्नागिरीची कलमं, ह्याची कलमं. बरोबर. मग आम्ही ठरवलं की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आपलाच ब्रँड तयार करावा.
मग आम्ही म्हटलं आमची देवगड हापूस जर आमची देवगड हापूस जर आंबा तर पुऱ्या देशात जगात जातो आहे, तर मग आपण का मागे पडावं. मग आम्ही चांगल्या जातीची चांगल्या प्रतीची मुळद्यामधून कलमं आणली आणि आम्ही त्याची लागवड केली. कारण ती मातृवृक्ष आम्हाला बाग करायला लागतं. त्याच्यानंतर चांगल्या प्रतीची कलमं तयार केली आणि आम्ही मग देवगड हापूस कलमं ह्या नावाने आम्ही विकायला लागलो. त्याच्यानंतर बराच कालावधी गेला, लोक ते बोलायला लागले, तरी रत्नागिरीची आमची कंपॅरिझन होत होती. पण म्हटलं आपण आपल्या जिल्ह्यात आपला अभिमान असावा, त्याप्रमाणे आम्ही देवगड हापूस सुरू केली. त्याप्रमाणे लोकांची हळूहळू शेतकऱ्यांची मागणी वाढत गेली. शेतकऱ्यांना आमची रोपं जी लावली गेली त्यांना उत्पन्न चांगलं मिळायला लागलं आणि आपोआप अशी मागणी वाढत गेली. अशी मागणी वाढता वाढता जिल्ह्याबाहेर आमचं नाव आलं आणि अशा प्रकारे आमची आज 25 वर्ष झालेली आमच्या नर्सरीला. आता मी फक्त गायडन्स करतो आपला जुना अनुभव असल्यामुळे. बाकी माझा मुलगा, सून, मिसेस हे सर्व नियोजन व्यवस्थित पद्धतीने करतात आणि आमच्या अजून 1-2 ब्रँच पण आम्ही ओपन केलेले आहेत. तर ते कुठे आहेत? हां, एक हडपीडला एक आहे, एक राजापुरामध्ये आहे. त्याच्यामुळे हे सगळं मॅनेज ते व्यवस्थित करतात आणि आमची बाग पण उत्तमरित्या आहे. आमची मातृवृक्ष जवळजवळ 20 एकरमध्ये आहे. बरोबर. आणि तिकडे आता उत्तमरित्या सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आता मी थोडासा विश्रांती घेतली आहे. फक्त गरज लागली तर मी त्यांना सल्ला फक्त देतो, बस. बाकी एवढं खरंय. आणि आपल्या नातवाबरोबर आपला वेळ घालवता मी खेळवण्यामध्ये. क्या बात आहे, खूप छान. आणि साधारण 25 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आणि त्याचा आज जे वटवृक्ष झालेलं आहे, म्हणजे आपल्या नर्सरीच्याच भाषेत बोलायचं झालं तर मी व्यवसायाच्या दृष्टीने म्हणतोय. आणि त्यात तुमची आता पुढची पिढी सुद्धा यात सहभागी होते आहे. तुमच्या सुनबाई सुद्धा अगदी मुंबईतल्या असून सुद्धा व्यवसायात सक्रिय आहेत. मुलगा सुद्धा मुंबई सोडून परत कोकणात आलेला आहे. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी हा विषय नेहमी जोडत असतो की आपल्याकडनं मुलं जी आता कोकण सोडून चाललेली आहेत, मुंबईचा एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. ह्या परिस्थितीत तुमचं कुटुंब मात्र मुंबईकडे न जाता किंवा तिकडे न राहता, तुम्ही स्वतः सुद्धा मला वाटतं सुरुवातीच्या काळात मुंबईत होतात, परंतु मुंबई सोडून कोकणात तुम्ही पुन्हा आलेला आहात. त्यामुळे एक आदर्शवत कुटुंब आणि आदर्शवत व्यवसाय हा एक मोठा विषय माझ्या दृष्टीने या व्हिडिओमधून आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला. खरोखरच तुमचं कौतुक आहे सर्व कुटुंबियांचं. आणि एकत्र कुटुंबाची ताकद काय असते हे सुद्धा यामधून दिसतंय आपल्याला. बरोबर. की सगळ्यांची व्यवसायातली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, सहभाग आहे जो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमधून आत्तापर्यंत तुमच्या जे व्हिडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहेत त्यामध्ये काकूंचा परिचय खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. कारण प्रत्येक व्हिडिओमधून काकूच आपल्याला दिसल्या आहेत आत्तापर्यंत. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचंच इनिशिएटिव्ह होतं की तुमचं होतं आणि मग त्यांनी लीड घेतलं? नाही, सुरुवातीला कसं जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा नर्सरी हा विषय ह्या असा परिस्थितीत नव्हता तो ॲक्च्युली खरं म्हणलं तर. म्हणजे घरगुती टाईपचा सगळे व्यवसाय चाललेले होते. बरोबर. मग त्याला व्यावसायिक स्वरूप आम्ही दिलं. ॲक्च्युली मी व्यावसायिक स्वरूप द्यायचा विचार केला. बरोबर. आणि मग माझ्या मिसेसची मी चर्चा केली. मग ते बोलले ठीक आहे, हरकत नाही, इतर आपण मुंबईला काय करण्यापेक्षा आपण इथंच काहीतरी जिल्ह्यात काहीतरी करू. मग तिची मला मोलाची साथ मिळाली. मग हे शिकता काय झालं की ॲक्च्युली आम्ही ह्या लाईनचे नव्हतो, नर्सरी लाईनचे. मग म्हटलं तर आपल्याला जर नर्सरी सुरू करायचं तर आपल्याला ज्ञान तर पाहिजे. मग तेव्हा नंतर मी वयाच्या 45 वर्षी मी BSc हॉर्टिकल्चर ही डिग्री घेतली YCM-मधून. कारण नुसतं प्रॅक्टिकल उपयोगाचं नाही, थेअरी पण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि माझ्या मिसेसची मेहनत, हे दोघांचं संगोपनाने नर्सरी आज नावारूपाला आली. आणि आमची पुढची पिढी ह्या लोकांनी आमच्यापेक्षा 4 पटींनी पुढे नेलेली आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. नाही, नक्कीच खूपच कौतुकास्पद विषय आहे. ह्यातून अनेक युवक प्रेरणा घेतील, अनेक कुटुंब प्रेरणा घेतील की कशा पद्धतीने व्यवसाय करायला हवा आणि काय दृष्टिकोनातून गावाकडे आपल्या मायभूमीकडे पाहायला पाहिजे. ते नक्कीच तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. काकूंचं माहेर कुठे? राजापूर. अच्छा, म्हणजे कोकणातल्याच आहेत कोकणातलं. त्यामुळे इथे गावाची ओढ पहिल्यापासून सगळ्यांना गावाची ओढ होती. पण आमचं ॲक्च्युली तसं बघायला तर वयाच्या 35-32 पर्यंत मी मुंबईलाच होतो. अच्छा. अरे आमचा गावाचा तसा काही संबंध नव्हता. बरोबर. फक्त एक वडील आम्हाला फक्त सुट्टीत घेऊन यायचे एवढाच संपर्क. अच्छा. पण त्याच्यानंतर एक ओढ निर्माण झाली की आपण काहीतरी गावाकडे जाऊन करू. आणि त्यामुळे आम्ही इथे कोकणामध्ये आम्ही आलो. आणि देवगडमध्ये आम्ही का सिलेक्ट करायचं, कारण आपल्या देवगड जिल्ह्यामधलीच नर्सरी मला करणं जरुरी होतं. मला ब्रँड करायचा होता माझा. आणि आज तो ब्रँड झालेला आहे आणि ह्याचा आम्हाला आज खूप आनंद आहे
की आज देवगड हापूस नावाने आम्ही कमं विकतो. जसे इतर लोक इतर नावाने विकतात तसं आम्ही देवगड हापूस नावाने सुरू केलं. त्यावरून आता ह्याचा बरेचशा लोकांना छोट्या छोट्या नर्सरी झालेल्या आहेत, त्यांनाही त्याचा फायदा झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ॲक्च्युली मुंबईत लोकांनी धावण्यापेक्षा खरं तर कोकणात करण्यासारखं खूप आहे. बरोबर. पण स्वतःची मेहनत करायची तयारी पाहिजे तर तुम्हाला इथे भरपूर स्कोप आहे. कारण मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला विश्रांती किंवा सुख किंवा आरोग्य हे काही लाभते जरा कठीणच आहे. त्याच्यामुळे कोकणाकडे लोकांनी यावं आणि आपलं जिल्ह्याचा उत्कर्ष करावा असं आमचं इच्छा आहे. नक्की. सिंधुदुर्ग आणि राणे हे खूप मोठा संबंध पूर्ण राज्यात असलेलं नातं आहे. Yes, आणि हे yes, कुटुंब जरी वेगळं असलं तरी हे देखील राणे कुटुंबीयच आहे. Yes. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे. बरोबर. खूपच सुंदर प्रकारे आपण व्यवसाय करत आहात. जाता जाता एकदा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आणि खास करून युवकांसाठी, कोकणातल्या मुलांसाठी एकदा काहीतरी एक संदेश. खरं म्हणतं तर लोकांनी हे जो वर्ग जो मुंबईला जो जात आहे त्या वर्गाने खरं इथे स्वतःचे व्यवसाय जर उभे केले कोणतीही नोकरी न शोधता तर त्यांना पुढे खरोखर चांगलं भविष्य आहे. त्याच्यामुळे कोकणाचं नावही उज्ज्वल होईल. आणि आपल्याला कसं ह्या कोकणाला कसं राणेसाहेबांना पण आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने आपल्याला जर काही करता येत असेल तर प्रत्येकाने करावं आणि जिल्ह्याचं नाव आपण वरती आणावं एवढीच आमची इच्छा आहे. अगदी अगदी जरूर. आत्ताच काकाने अनुभवाचे बोल आपले सांगितलेले आहेत आणि इतके वर्षांचा अनुभव सांगतोय की कोकणात परत या, काहीतरी करा. यातून नक्कीच आपण सर्वजण प्रेरणा घेऊ आणि काहीतरी उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करू ही मी अपेक्षा व्यक्त करतो. काका धन्यवाद. सगळी ही आंब्याचीच झाडे आहेत की अजून कुठली हे आहेत? सगळं आंबा आणि केशर आहे. अच्छा. हा हा केशर आहे. बरोबर. हा इथे काजू आहे. ओके. हा आता हा काजू कुठचा आहे? काजू हा वेंगुर्ला 7 आहे. 7. अच्छा. ही किती वर्षाची काजूची झाड आहे? हा 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा. हा बरं. आता नर्सरी म्हटल्यावर स्वाभाविकपणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. हो. तर मग पाण्याचा स्रोत तुमच्या जमिनीत कसा आहे? पाणी आपल्या विहिरी आहे आणि 1 किलोमीटर वरून आम्ही पाणी घेतले. तिथे पण विहीर आहे. अच्छा. तिथे पाणी व्यवस्थित आहे. म्हणजे ओके. आपल्याला जेवढं झाडांना पाणी पाहिजे ते एवढं आपल्याला पुरेसं आहे. बरोबर. हा मला वाटतं आता आपण इकडे आंबा आणि काजू बघून हो. झालेला आहे आपला. हो 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 हो. साधारण मॅडम यांची आता आपण रेंज विचारली, प्राइस विचारली, हो. तर ह्या कलमांची कशी ठरते आणि आपल्याकडे, किती आहे? अगदी म्हणजे आता 1 ते 3 वर्षापर्यंत झाड आहेत ना ते 100 ते 150 पासून आहेत. म्हणजे हो. 1 ते 1.5 वर्षाची. बरोबर. आणि त्याच्या पुढचे 250 रुपये आहेत. बरोबर. 350 रुपये आहेत. बरोबर. अशा रेंज मध्ये आहेत म्हणजे अच्छा. झाड. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, कारण व्हिडिओज बघताना आपण बघितलं तर लोक खूप लांबून लांबून व्हिडिओ बघत हो, असतात. हो, बरोबर. त्यामुळे त्यांचा एक स्वाभाविक प्रश्न असा असतो की ऑनलाईन डिलिव्हरी किंवा कुरिअरनं किंवा गाडीने ओके. असं काही ऑप्शन्स असतो का की आम्ही तिथे न येता आम्ही जर का ऑर्डर दिली तर तुम्ही पाठवू शकता का? हो आपण कसं पाठवू शकतो ते आम्ही मुंबई किंवा ह्या साईडला काय करतो 4-5 जणांची असे एकदम ऑर्डर घेऊन टेम्पोने आपण डिलिव्हरी करू शकतो. बरोबर. हा. बरोबर. आणि जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करतो. काही कस्टमर जे आपले आहेत ना ते पूर्ण लोडवर घेऊ शकतात. म्हणजे असं घेऊन जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे आम्ही व्हेकल ट्रान्सपोर्ट रेडी करून देऊ शकतो बरोबर. त्यांना. आणि तेवढी थोडक्यात तुमची मोठी ऑर्डर असेल तर नक्की हो, हो. ट्रान्सपोर्टची व्यवस्था होईल. हो, हो, हो. एखाद्याने एकच झाड 2च झाड घेतली तर अर्थातच मिळू शकत नाही. हो. पण मोठी ऑर्डर असेल तर नक्की तुम्ही ती हो पण हो व्यवस्था अरेंज करा. करून आपण देऊ शकतो. नक्की नो नक्की. प्रॉब्लेम. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही नर्सरी हायवे टच आहे. देवगड निपाणी हायवेलाच आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही आत जायला लागत नाही. अनेक नर्सरीज आपण बघितल्या तर शहरापासून खूप आतमध्ये असतात, कारण नर्सरीला जागा मोठी लागते. बरोबर. आणि त्या दृष्टीने आपण बघितलं तर ह्या सर्व नर्सरीज म्हणजे आतापर्यंत मी सुद्धा आपल्या चॅनलवरती काही नर्सरीज दाखवल्यात त्या शहरापासून आतमध्ये आहेत खूप. ही आपली देवगड रोडलाच एकदम रोडलाच आहे. म्हणजे आहे. टच आहे हो, देवगड हो. रोडला. येस येस. हा हे आपले नारळ आहेत. डॉर्फ व्हरायटी आहे. नारळामध्ये आपल्याकडे डॉर्फ आणि टॉल असे व्हरायटी आहेत. बर. डॉर्फ मध्ये टीडी आहे, मलेशियन आहे, कोलंबस आहेत. हे 3 वर्षाने येतात आणि डॉर्फ आहेत. त्यांची हाईट कमी असते. बरोबर. आणि आपले जे लोकल आहेत ते बाणवली आहेत, प्रताप आहेत. हे आपले मोठे नारळ आहेत. काय फरक असतो या नारळांमध्ये? त्याच्यामध्ये ते टॉल असतात बर. आणि 5 वर्षांनी त्याचं फळ धारणा चालू होते.
ओके. आणि जे डॉर्फ व्हरायटी आहेत त्याचे 3 वर्षांनी होतात. बर. आणि त्यांचं लाईफ स्पॅन किती असतं? लाईफला तसं नारळाला तसं काही काही होत नाही. नाही. ओके. 30-35 वर्ष, 50 वर्ष म्हणजे दोन्ही नारळ- ह्याची उंच हो, असू दे हो, किंवा हो, हो. बुटका असू हो, हो, हो. दे, लाईफ तेवढंच असतं. हा, फक्त आपले जे बुटके आहेत ना हा. त्याला ते कसे असतात, संकरित असतात. बरोबर. त्याच्यामुळे तिला खतं, पाणी हे जर आपण त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं, बरोबर. वर्षातून 2-3 वेळा खतं वगैरे दिलं, बरोबर. तर त्याचं उत्पन्न पण व्यवस्थित आणि चांगलं येतं अगदी आणि झाड पण व्यवस्थित मेंटेन राहतं. बरोबर. ही नर्सरी आपण जेव्हा बघतो तेव्हा हिरवीगार दिसते, परंतु या पाठीमागे मॅडम नक्कीच खूप मोठी मेहनत असते. हे सगळं मेंटेन ठेवायला तुम्हाला काय काय तुमचं रुटीन असतं आणि चॅलेंजेस असतात? हो, कसं असतं माहितीये, कोणताही आपण व्यवसाय करतो तेव्हा आपलं रुटीन मध्ये असलंच पाहिजे. अगदी. नाही असेल तर ते होणारच नाही. बरोबर आहे. कसं आहे, आपण स्वतः लक्ष देतोय, स्वतः पाणी, खतं वगैरे हे स्वतः आपण हे केल्यामुळे इथे आपल्याला तुम्हाला सगळं बघा हिरवं गारत दिसते आणि झाडं पण एकदम सशक्त आहेत बघा. हो. सुपारीमध्ये पण 3-4 प्रकार आहेत. मंगल आहे, ओके. श्रीवर्धन आहे, बर. मोहित नगर आहे, विठ्ठल आहे, बरोबर. असे हे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. बरोबर. विठ्ठल म्हणजे मला वाटतं बुटकी हा, जात आहे. एकदम बुटकी आहे ती. ओके, ओके. आणि त्याच्यानंतर या सगळ्या आहेत ते सेमी डॉर्फ आहेत, पण या संकरित आहेत. बरोबर. हा, पूर्णपणे सुसज्ज दिसते येणाऱ्या सीझन साठी. हा. पूर्ण भरलेली हो, हो, नर्सरी, हो, हो. कारण हो, आता हो. पावसाळा जवळ येतोय हो, हो, हो. आणि शेतकऱ्यांची आता लागवडीची गडबड सुरू सुरू होणार आहे, तर बरोबर. त्या दृष्टीने इथे पूर्ण स्टॉक अवेलेबल आहे. मॅडम, आता आपल्याकडे आंब्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत? आंब्यामध्ये आपल्या कशा आहे माहितीये, 7-8 जाती आहेत, पण कशा 4-5 जाती आहेत ते एकदम मेन आहेत आपल्या. हं. त्याच्यामध्ये देवगड हापूस, हं. केशर, पायरी, तोतापुरी, रत्ना बरोबर. हे आपल्या रेग्युलर चालणारे आहेत. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त पण आहे, सोनपरी आहेत, ATM आहेत, ह्या सगळ्या संकरित जाती आहेत. पण मेन जाती आपल्या या 4-5च आहेत. बरोबर. त्या खूप चालतात आपल्या कोकणामध्ये. आता देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, हा. हा नेमका काय फरक आहे? देवगड आणि रत्नागिरी हापूसामध्ये तसा वेगळा असा काही फरक नाही. थोडा टेस्ट मध्ये वगैरे फरक असू शकतो. बर. बाकी दोन्ही असं सेम असते, काही असं वेगळं नाही. कलम अशी काही वेगळी नसतात? नाही नाही सर, नाही. चव सेम आहे, हा. फळ सेम आहे. हो, हो, फक्त हो. देवगड मध्ये पिकणारा देवगड हापूस ओके. आणि रत्नागिरीत रत्नागिरीमध्ये रत्नागिरी. पिकणारा रत्नागिरी हापूस, बाकी वेगळं असं काही नाही. बरोबर. शेतकऱ्यांना एका ठिकाणी सगळं मिळावं, म्हणजे बघा केळी ठेवलाय, शेवगा ठेवलाय, बरोबर. इतर पण जाती काय मसाल्यामध्ये वगैरे ठेवल्यात, फणसामध्ये पण वेगवेगळ्या जाती. बरोबर. हे ठेवण्याचं उद्देश काय आहे की एकाच ठिकाणी सगळं शेतकऱ्यांना मिळावं. वेगळा हायब्रिड शेवगा आहे, अच्छा. केळीचे पण एक वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. मसाल्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे लवंग आहे, वेलची आहे. बरोबर. फणसामध्ये पण आहेत काही जाती बरोबर. वेगवेगळ्या. असे सगळी झाडं आम्ही इथे एका ठिकाणी ठेवली. बरोबर. आता कामगार किती आहेत तुमच्या आता नर्सरीमध्ये आणि उपलब्धता कशी आहे आपल्या भागात? कामगारांचा थोडा आहे प्रॉब्लेम, पण आपण बाहेरचे कामगार सगळे ठेवले. लोकल आता किती आहेत साधारण? आहेत 5 जोडी आहेत. 5 जोडी. हो. म्हणजे 10 माणसं. हो अच्छा. तर एवढा मोठा परिसर सांभाळायला हो. मला यामागील उद्देश हाच आहे की कष्ट आणि व्यवस्था किती लागते. हो. असा कधी प्रसंग आलाय का की नैसर्गिक काही नुकसान किंवा नैसर्गिक प्राण्यांकडनं कुठचं नुकसान नर्सरीला? काय धोके आहेत या व्यवसायात? धोके असे प्राण्यांपासून आपण जर हे केलं नाही, आता गेट उघडं राहिलं तर प्राणी तर आतमध्ये येणार. अगदी ते म्हणजे आपला प्रश्न आहे ना की बरोबर. कसं आपण हे करायचं. म्हणजे ते. तुमचं आता कंपाऊंड आहे म्हणून तुम्हाला काही प्रश्न कंपाऊंड नाही. तर आहे, म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांनी जेव्हा झाडं लावणार तेव्हा कंपाऊंड करणं पहिलं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. हा, कारण कंपाऊंड नाही केलं आणि जर लावली झाडं तर प्राणी येणारच आतमध्ये. बरोबर. तो आपला प्रश्न आहे, म्हणजे अगदी. शेतकऱ्याचा किंवा आपला. बरोबर. आता आम्ही गेट जर उघडं ठेवलं हो. तर प्राणी तर आतमध्ये येणार, म्हणजे ते आपली चूक आहे, म्हणजे बरोबर असं. आहे. बरोबर आहे. हा. बरोबर. पण बाकी काय चॅलेंजेस असतात हा व्यवसाय करताना? तुम्हाला एक व्यावसायिक म्हणून काय अडचणींना सामोरं जावं लागतं? लेबर. हो. ओके. हा, मुख्य म्हणजे- प्रश्न लेबरचा आहे. हा, लेबरच फक्त, बाकी तसं काय प्रश्न येत नाही, म्हणजे बरोबर. असं तेवढा. माझं नाव सुनीता सुरेश सावंत. मी ह्या नर्सरीत दरवर्षी एकदा तरी येते. इथली झाडं खूप चांगली असतात, चांगला अनुभव आहे इकडेचा आणि थोडे पैसेही कमी करतात. हां, इथली म्हणजे ही मंडळी इथली खूप चांगली आहेत. किती वर्ष येत आहे तुम्ही? मी 9 वर्ष येते. अच्छा. 9 वर्ष. इथल्याच रहिवासी आहात? मी वळीवंडे मुक्कामी राहते. बरं. वळीवंडे माझं घर आहे. हम्म. हां, अगदी रोडलाच आहे. हम्म. ते नवीनच घर बांधल्यामुळे आम्ही दरवर्षी थोडी झाडं नेऊन लावतो. अच्छा. हां, आता आंबा काजू पहिला लावला, आता काजू आंबे धरायला लागले. होय काय? किती हो, वर्ष हो. झाली?
आता गेल्या वर्षीपासून काजू आणि आंबे धरायला लागले. अच्छा, कुठली नेलेली कलम जाते? 7 नंबर नेलेले काजू हम्म. आणि आंबा हापूस नेलेला आणि तोतापुरी नेलेला आणि दुसरा एक कुठेतरी रत्ना नेलेला. अच्छा, किती जमीन आहे तुमची? जमीन एवढी काय मला माहिती नाही, पण आहे थोडीफार. हा, म्हणजे तुमच्या पुरते लावले? हा, आमच्या पुरती लावली. व्यवसायासाठी? नाही नाही नाही, आमच्या कुटुंबासाठी. घरगुती? हा, मला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे, त्यांच्यासाठी लावलेले. बरोबर. आणि एकंदर या नर्सरी बद्दलचा तुमचा अनुभव? नर्सरी बद्दलचं काही सांगाल, नर्सरी खूप चांगली आहे. इथून ज्यांनी झाडं नेली असतील ना, त्यांना खूप चांगले अनुभव आलेले असतील. या तुमच्या भागातली सर्वात मोठी नर्सरी? हो 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 हो, आमच्या आणि इथे झाडं पण खूप चांगली मिळतात. म्हणजे दर्जेदार आहेत? हा, दर्जेदार आहेत. हा, उत्तम प्रकारची आहेत. बर, हा, चालेल. धन्यवाद आजी, तुम्ही आज थँक्यू. मला वेळ दिलात. थँक्यू. अरे बाबा, मी तेव्हाची 11वी शिकलेली आहे. होय ना? हा, आणि आता माझं 76 वय आहे. होय काय? आणि माझे मिस्टर 85चे आहेत. 85 वय आहे. हो, या वयात सुद्धा तुमचा उत्साह मात्र दांडगा नाही आहे. नाही, मला झाडं बिडं लावायची खूप आवड आहे, खूप आवड आहे. क्या बात. हा, वा वा. खूप आवड आहे. चालेल, धन्यवाद. चालेल. तुझं नाव तुम्ही- काय? माझं नाव अथर्व हर्डीकर. अच्छा अच्छा, चालेल. मसाल्यामध्ये हे कडुनिम आहे. अच्छा. कडुनिमची पण झाड आहेत. ओके. हे दालचिनीची झाड आहेत. बरोबर हा ऑल पाईस आहे, म्हणजे हे मसाल्यामध्ये आलं सगळं. बरोबर बरोबर. जे मसाल्याचे प्रकार आहेत ना ते आले. अगदी. इथे लवंग आहे बघा. हो. हा, तिथे खाली निरफणस आहे. ओके. निर म्हणजे निरफणसामध्ये आपण फणसुले जे हो, छोटे हो. असतात, छोटे हा, फणस असतात. वेपर वगैरे भाजी वगैरे आपण करतो, बरोबर, बरोबर. काप करतो, त्याच्यात ते आहेत. बरोबर. आणि हा जो फणस आहे हा कापाच येतो, एवढा असा छोटाच येतो, हा. पण हा गमलेस गमलेस. गमलेस म्हणजे ह्याला डिंक येत नाही. बरोबर हा, बरोबर. हा कापाच येतो अगदी. असं. हा एक व्हिएतनाम सुपर अर्ली म्हणून फणस आहे. अच्छा. हा खूप लवकर येतो फणस. बर हा, डिसेंबर मध्येच स्टार्ट होतो. ओके. गरा पण खूप छान असतो याचा. बर. जाम येतात. जामचे पण आता वेगवेगळे प्रकार झालेत बघा. बरोबर. रेड आहे, बरोबर. ग्रीन आहे, हो. व्हाईट आहे. हो. व्हाईट हा आपला एक मेनच होता, नंतर आता वेगवेगळे प्रकार सुधारित झालेत. त्याच्याबरोबर कोकम आहे बघा. अच्छा. कोकमाची पण झाड आहेत आपल्याकडे. बरोबर. आता ह्यांची रेंज काय असते मसाल्यांच्या झाडांची? तर मसाल्यांचे 100 पासून. ओके. हा, जसं झाड आपण डेव्हलप करू ना त्याच्यावर सगळं रेंजचं असतं. बरोबर. 100 पासून स्टार्ट असतं. बरोबर. वयोमान हा, त्याच्यावर किती वेळ वयोमानाप्रमाणे. गेलेलं आहे? हा, किती गेलंय अगदी. त्याची हे कसं आहे त्याप्रमाणे त्याची रेंज आहे. नक्कीच. हा, हे आता कोल्हापूरवरून आलेत. होय काय? आपल्याकडे सतत 2-3 वर्ष हे आपली झाडं घेऊन जात आहेत. ओके. हा, कसं तुम्हाला वाटलं आपली झाडं म्हणजे असं? छान नर्सरी आहे आणि आम्ही बरीच वर्ष झालं येथूनच रोप वगैरे नेतोय आम्ही. अच्छा. तुम्हाला रोपांचा दर्जा किंवा फळ वगैरे धारणा आता झाली असेल ना? लेवलचे आता आम्ही सध्या जी बागेमध्ये लावलेले आहेत रोप हा, ते आमची काही 6-7 वर्षाची पण आहेत. बरोबर. पण काही असं प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला? प्रॉब्लेम नाही. हा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे रोप आहेत, एकदम गॅरंटेड रोप आहेत ते नेतात. क्या ओके, thank you. थँक्यू. अगदी म्हणजे चालता बोलता आता आपण अनुभव घेतोय इथे येणाऱ्या लोकांचे. प्रत्येक जण अगदी मनापासून सांगतायत. इकडे मॅडमचं ऑफिस आहे, एक छोटंसं शेतकऱ्यांसाठी बसायला केलेली जागा आहे. इथे बिलिंग वगैरे सगळं चालतं. सर इथे बसलेले आहेत. पुढची पिढी आता हा व्यवसाय जी सांभाळणारी आहे हो. ते इथे आहेत. इथे ही नेमकी कुठची शोभेची झाडं आहेत सगळी? इथे सगळं आपले शोभीची आहेत झाडं. ओके. फुलझाड आहेत, हा. गुलाब, जास्वंद वगैरे. बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. बरोबर. म्हणजे कणेर आहे, मोगरा आहे, तगर आहे. अगदी. अशा वेगवेगळ्या झाडांचे प्रकार आहेत इथे. बरोबर. म्हणजे आबोली वगैरे, बरोबर. सदाफुली, बरोबर. लिली असे. मुलं मुंबईत होते सुरुवातीला. जेव्हा इकडे त्यांनी यायचं ठरवलं तेव्हा कशी भावना होती तुमची? नाही, आनंद तर झाला. म्हणजे असं मुंबईला होता म्हणजे आता इकडे व्यवसाय करायला येणार, म्हणजे मदत आपल्याला करायला येणार, ते आनंदच आहे ना. म्हणजे असं आपली पुढची पिढी पण ह्याच्यात येते, इंटरेस्ट दाखवते, तर आपल्याला आनंद होतोच. आणि ते आल्यावर मग आता कशी मदत होते त्यांची, किंवा काय बदल व्यवसायात तुम्हाला काय जाणवत आहे? त्यांच्याशी आपण बोलणारच हा. आहोत, पण तुम्हाला नाही काय आहे, बदल आहे. म्हणजे कसं झाडांची वेगवेगळी काळजी घेतल्यामुळे किंवा त्यांचा अनुभव, आमचा जो अनुभव पहिला आहे त्याच्यामध्ये एकत्र केल्यामुळे झाडांची पण आता खूप हे झाली आहे, म्हणजे अशी बरोबर. प्रगती. नक्कीच. हा. तर मंडळी, मगाचपासून आपण म्हणतोय की पुढची पिढी या व्यवसायात सक्रिय झालेली आहे. तर ही पुढची पिढी आपल्यासोबत आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. या राणे कुटुंबियांची सून आणि पुढच्या आता सर्व मॅडमच्या पाठोपाठ तुमचा सुरुवातीला परिचय. मी कीर्ती राणे.
मुळात मी मुंबईची आहे, परेल एरियाची, आणि माझं लग्न झालंय 4 वर्ष अगोदर. त्यानंतर हे सगळं आमचं डिसिजन आलं की इथे शिफ्ट व्हायचं, बिकॉज आईबाबांचं बिझनेस होतं त्यामुळे. अगदी. मुंबईच्या तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात तुम्ही आहात, तर वयाचा किती काळ मुंबईत गेला? ऑलमोस्ट बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. 25 इयर्स माझे मुंबईला गेले, अँड देन इट्स बीन 3 इयर्स मी आता इथे आली आहे. सो येस, 25 इयर्स इन मुंबई अँड नाव इन कोकण. मग 25 वर्षानंतर कोकणातल्या गावात एका आपण जावं असं आधी हे कोणाला सुचलं? तुमच्या मिस्टरांना सुचलं की तुम्हाला सुचलं? सो हे सगळं ना कंबाईंड होतं, सगळ्यांचे इक्वल डिसिजन्स होते, त्यामुळे बराच विचार करून आम्ही ते डिसाईड झालो. डाऊटफुल होतं की कसं होईल, काय होईल, गोष्टी हँडी नाही आहे तिकडे तेवढ्या, बट हो, स्लोली टेक्स टाइम, बट तुम्ही सेटल होता. म्हणजे मी सेटल स्लोली झाले इकडे येऊन. मुंबईत काय करत होतात पहिल्यांदा? मुंबईत ॲक्च्युली मी पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे, त्यामुळे मी जॉबच करत होते. न्यूज एजन्सी म्हणा किंवा वेगवेगळे, मी करिअरच्या स्टार्टिंगमध्ये असल्यामुळे फारसं असं वेगवेगळे जॉब्स ट्रायल करून चेक करत होते काय आपल्याला सुटेबल असतं. मी पोस्ट ग्रॅज्युएटेड आहे ॲक्च्युली PR मध्ये, आणि इकडे आल्यावर मी आता BSc ॲग्री करते. ओके. 2nd इयर माझा चालू आहे. मग रुळलात तुम्ही आता कोकणात? बऱ्यापैकी हो. काही गोष्टी डिफिकल्ट जातात, बट आपण म्हणतो ना, ग्रास इज ग्रीनर वेरेवर यू वॉटर इट. जिथे तुम्ही पाणी द्याल, तुमचा दृष्टिकोन जसा असेल जगण्याचा तसं मध्ये तुम्ही, इफ तुमचा विजन आहे चांगला किंवा तुम्ही सेटल होता. म्हणजे मी तर झाली आहे बऱ्यापैकी. क्या बात आहे. म्हणजे आपला चॅनल नेहमी दाखवत असतो की कोकणात परत या, कोकण सोडून जाऊ नका. त्याचं जिवंत उदाहरण इथे आहे. कोकणात परत आलेलं एक कुटुंब आहे, पुढची पिढी आहे, आणि जी पिढी आपल्याला आता गावात दिसत नाही अशी पिढी कोकणात परत आलेली आहे. त्यामुळे खरोखरच अभिनंदनीय काम आहे तुमचं. आता या नर्सरीमध्ये तुमचं काय काम असतं? तुमचं जॉईंट फॅमिली आहे आणि पूर्ण सगळेजण मी बघतोय की ह्या व्यवसायात तुम्ही सक्रिय असता, तर तुमची जबाबदारी इथली काय असते? मोस्टली आईबांकडून बऱ्याच, इथे माझं फर्स्ट 2 इयर्स काइंड ऑफ इंटर्नशिप जसं असतं आपण म्हणतो यंगस्टर्स, मी बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये काम केले. अगदी सॉइल कशी आणावी, तर ग्राफ्टिंगचे स्टिक्स कसे असावे, यापासून बऱ्याच म्हणजे डिपार्टमेंटमध्ये. पण आता सध्या मी सेलिंग बघणं, क्लायंट्स बघणं, परत वॉटरिंग प्लांट्सला व्यवस्थित होते आहे की नाही, झाडांना कुठे ठेवायचं, किंवा अशी छोटी कामं बऱ्यापैकी बघते मी. आई बाबांच्या गायडन्सने, मेनली आईंच्या गायडन्सने. अगदी. दादा आता नेमके नाहीये तिथे, त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संवाद नाही साधता आला, पण मगाशी फ्रेममध्ये ते दिसतायत, आपल्या प्रेक्षकांनी बघितले असतील. परंतु तुमच्याशी आपण संवाद साधतोय, तर त्यांच्या वतीने सुद्धा आता तुम्हीच आम्हाला तुमच्या भावना व्यक्त करताय. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच लक्षात येईल की कशा प्रकारे हे जोडपं, एक तरुण जोडपं आहे, मराठी व्यावसायिक आहेत, आणि ह्या कोकणातल्या भूमीत त्यांनी परत येऊन आपला वडिलोपार्जित किंवा कुटुंबाचा व्यवसाय जो पारंपरिक आहे तो त्यांनी पुढे चालवायचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरात, मेट्रो सिटीजमध्ये आपल्याला ज्या फॅसिलिटीज असतात वेगवेगळ्या असतात, मग त्याच्यात मेडिसिन्स असू देत किंवा फूड असू दे, सगळं आता आपल्या घरी 2 मिनिटात 5 मिनिटात किंवा त्यात सेम डे डिलिव्हरीज सगळ्या असतात. इथे कोकणात असा अनुभव नाहीये. कोकणात एखादी तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनवरनं साधी ऑर्डर एखाद्या वस्तूची असेल तरी 4 ते 5 दिवस लागतात घरी पोहोचायला. तर मग एकदम अशा वेगळ्या वातावरणात तुम्ही स्वतःला कसं अडॉप्ट केलं? सर अगेन, जसं मी सांगितलं तुम्हाला, इट टेक्स टाइम, बट जर तुमचा विजन पुढे असेल, फ्यू इयर्स तुम्हाला स्ट्रगल करावे लागतात इफ तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर. नक्कीच. सो इट्स ओके, थोडंसं ॲडजस्ट करून फ्यू इनिशियल इयर्स स्ट्रगल करून देन तुम्ही स्लोली सेटल डाऊन होतात. अगदी. आता आपले जे ग्राहक आहेत नर्सरीचे, ते ह्या तालुक्यातलेच आहेत, जिल्ह्यातलेच आहेत की बाहेरचे पण आहेत? नाही सर, आपल्याकडे बऱ्याच डिफरंट स्टेट्समधून पण कस्टमर्स येतात. असे पण कस्टमर्स आहेत की ते लागोपाठ 4 वर्ष आपल्याकडून इन थाउजंड्स ग्राफ्टेड प्लांट्स नेत आहेत मँगोची. अच्छा. तेही मी प्रशंसा करेन की ते विदाऊट इथे येऊन ऑनलाईन फक्त बुकिंग करून नेत आहेत. एवढा विश्वास त्यांनी आपल्यावर ठेवला आहे. क्या बात. त्याचा खूप आनंद वाटतो. म्हणजे आणि ते बघून की एवढा ट्रस्ट एक कस्टमर, एक क्लायंट आपल्यावर ठेवतोय, हे बघून आम्हाला अजून मेहनत करावीशी वाटते. म्हणजे बाबांचा तुम्ही जो विजन ऐकला देवगड हापूसचा, तो अगदी जोरात पुढे नेऊन मोठा करावा असं वाटतो खरंच. म्हणजे क्लायंटचा एवढा विश्वास, बरेच क्लायंट असतात की मॅडम तुम्ही पाठवून द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट करतो, आम्हाला बघायचीच गरज नाही. बरोबर.
हे जे त्यांनी 25 वर्ष क्रिएट केलं आहे मागच्या, ते पुढे न्यायची माझी आणि माझ्या हस्बंडची खूपच इच्छा आहे. हे खूप मोठं करायचं आहे आम्हाला. खूप छान प्रकारे तुम्ही या व्यवसायाशी आता जोडलेल्या गेलेल्या आहात हे लक्षात येतंय तुमच्या बोलण्यावरून येस. की तुम्ही कनेक्टेड आहात. आणि मार्केटिंगमध्ये सुद्धा तुम्ही जसं मगाशी म्हटलं क्लायंट्स असतील किंवा येणारे ग्राहक असतील, मी मगाचपासून आल्यापासून बघतोय तुम्ही प्रत्येक ग्राहकाशी अगदी संपर्क साधून त्यांचे मनातील काय जी त्यांना प्लांट्स हवेत ते जाणून घेऊन त्यांच्याशी डिस्कशन करणं खूप Yes. महत्त्वाचं आहे. आणि तो कनेक्ट कुठेतरी दिसला आणि हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठेतरी गल्ल्यावर आपण बसलोय, लोक त्यांचं ते बघतील, कामगार बघतील, असं इथे कुठे दिसलं नाही. आल्यापासून जे सर्वात महत्त्वाचं असतं की ग्राहक आणि मालक यांच्यातलं कम्युनिकेशन जे तुम्ही करत होतात मी बघितलं. तर हा पण स्वभाव लागतो माणसाला, जाते आहे कुठे शिकून समजत नाही. माणसांशी जोडलेलं असणं आणि जोडलेलं राहणं म्हणजे संबंध प्रस्थापित करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय वाटतं याबद्दल? तेच सांगते मी सर, जोपर्यंत तुम्ही एका बिझनेसमध्ये ट्रस्ट बिल्ड नाही करत तोपर्यंत तुमचा प्रोडक्ट काही असो मग तो चालत नाही. ॲट दी एंड आम्हाला हेल्दी प्लांट्स, बिकॉज तो प्लांट्स आम्ही वाढवलेला आहे, बट तो कस्टमरांच्या घरी जाऊन तो 10 वर्षानंतर इम्प्रेस होणार. श्री समर्थ नर्सरीकडून आम्ही तो प्लांट आणला तर आम्ही फळं देतोय. त्यामुळे ते कस्टमर येणं, त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करणं, त्यांना नक्की काय हवंय, कसं हवंय हे सगळं जाणून घेऊन मग त्यांना गोष्टी देण्यात ह्यात खरंच आनंद मिळतो. आणि मग ते परत 10-15 वर्ष काही कस्टमर्स आता येतात. म्हणजे आईने जेव्हा हँडल केलं तेव्हा आईना सांगतात, मॅडम तुमची कलमं एकदम उत्कृष्ट दर्जाची होती, किंवा आता ते आजी तुम्ही बघितले असतील. असे खूप इम्प्रेस झालेले हॅपी कस्टमर्स, आनंद झालेले इथे झाडं घेऊन. बिकॉज आपल्याला आपल्या प्रोडक्टची तेवढी किंमत पटकन कळत नाही, बट कस्टमरांना ते इव्हन फ्लावर प्लांट असू दे, मॅडम तुमच्या इकडचा गुलाब खूपच छान झाला, हे ऐकून इतका एक हुरूप मिळतो नवीन कामासाठी. नक्कीच. त्यामुळे मला खूप बरं वाटतं की कस्टमर आले, त्यांना पर्सनली अटेंड करणं, व्यवस्थित त्यांना काय हवं हे जाणून घेऊन पुढची प्रोसेस करणं. बरोबर. चालेल, तुम्ही खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहात तुमच्या व्यवसायाविषयी आणि आमच्यासाठी आज उन्हातून वेळ काढलेला आहात त्याबद्दल देखील धन्यवाद. थँक्यू. आणि येणारा सीझन आणि येणारा पूर्ण काळ भविष्य तुम्हाला ह्या व्यवसायातील आणि तुमच्या कुटुंबियांसाठी खूप चांगल्या प्रतीचं जाऊ. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. हे अशी वेगवेगळी व्हरायटी आहेत, म्हणजे शोचे हे शोची वगैरे. सगळी झाडं. हा, शोची झाडे आहेत. बरोबर. हा. आता मॅडम तुमचं वय किती आहे? आता 56. 56. हो. आता तुमचं नर्सरी फिरण्यातच मोठा व्यायाम होत असेल रोजचा. रोज फिरता जवळजवळ सगळी फिरतो ना. नर्सरी? हो, फिरते. बरोबर. आता Continue इथलं जे कामकाज असतं ते कसं चालतं, काय रुटीन असतं इथल्या कामगारांचं? सकाळी 8ला ड्युटी चालू होते, हा. 1ला संपते, ओके. नंतर 3 ते 6 असते. अच्छा. हा. बरोबर. हे सगळं आपण माती हे वगैरे स्टोरेज केलंय, बरोबर. नंतर परत रिबॅगिंग होण्यासाठी. बरोबर. हा. ओके. आता ह्याला लागणारे रॉ मटेरियलचं काय, म्हणजे या पिशव्या असतील हा. किंवा काय, तर हे हे सगळं सगळं तुम्ही available कुठून मिळतं. मागवता बाहेरनं? हो, कोल्हापूर पुण्यावरून वगैरे? येतं, पुणे. पुण्यावरून येतं. अच्छा. हो. ओके. ते आमच्याकडे म्हणजे कसं आम्ही 25 वर्ष झाले ते एकाच व्यक्तीकडून व्यक्तीकडनं घेतो आहे. ते जुने मटेरियल. संबंध हो, जुने आहेत. संबंध आणि आहे. यावरून लक्षात येतं की जसं विश्वास व्यवहारात महत्वाचा असतो, तर तुम्ही जसं एका माणसाशी 25 वर्ष जर का जोडलेले राहू शकता, तर तुमच्याशी पण ग्राहक सुद्धा 25 वर्ष जोडलेले नक्की असणार. नक्की, आणि यापुढे सुद्धा हा व्हिडिओ बघून निश्चितपणाने आपल्याला अनेक नवीन ग्राहक, आपले प्रेक्षक जे आहेत ते अतिशय सुजाण आणि चांगले प्रेक्षक आहेत. आपण जेव्हा सांगतो की कोकणात परत या किंवा कोकण सोडू नका, तेव्हा शेती हा सर्वात मुख्य विषय आहे कोकणातला. आणि आंबा, काजू आणि त्याचप्रमाणे फणस सुद्धा खूप व्हरायटी मॅडमने आपल्याला दाखवली. ह्या भागात आपल्याला सगळे काजू जास्त दिसतात, काजू आणि इकडे आंबा केशर पण वगैरे, आहे. हा. बरोबर. मधल्या भागात आपण वेगवेगळ्या मसाल्यांची झाडं बघितली, फुलझाडं बघितली. तर असा हा पूर्ण एरिया आहे. मला वाटतं आपला जवळपास सगळा एरिया बघून झाला मॅम. हो. अगदी. हो. हो. तर आपल्याला ही नर्सरी आवडली असेल तर मला अभिप्राय आपला नक्की कळवायचा आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करायचा आहे, कुटुंबियांना शेअर करायचा आहे, जेणेकरून आपला कोकणातील एक व्यावसायिक कशा प्रकारे आपली प्रगती त्याने केलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल, कुठलीही झाडं लागणार असतील, तर सर्व प्रकारची शेतीतील झाडं या नर्सरीमध्ये मिळतात. मॅडम खूप खूप धन्यवाद. भर उन्हात आज आपण फिरतोय, तुम्ही ह्या वयात सुद्धा मोठ्या उत्साहाने
आपल्या प्रेक्षकांसाठी वेळ काढलेला आहात आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या नर्सरीची माहिती मला पोहोचवता आली. आज जो काही वेळ आपल्या प्रेक्षकांनी आपल्यासोबत हा व्हिडिओ पाहताना घालवलेला आहे तो नक्कीच सार्थकी लागेल. ते सुद्धा तुम्हाला संपर्क साधतील. एक खूप मोठी काळाची गरज आहे झाडं लावणं ही देखील. मी आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो, नक्की संपर्क साधा, नक्की व्हिजिट करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपला चॅनल अशाच हटके व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.